या घरात ना मला कधी किंमत मिळणारच नाहीये. आणि तू ना फक्त बघत बस नेहमीप्रमाणे, काहीही बोलू नकोस. सोड, काय करायचंय ते करा तुम्हाला. वहिनी वहिनी ऐका ना. जाऊ दे ना अगं, ती कशी माहिती आहे ना. वहिनी ऐक, तू ना दादाकडे लक्ष दे, खूप चिडून गेलाय ग. आलेच ही प्रथमे. हे बघ, तू नको टेन्शन घेऊस. आपण शोधून काढू हे सगळं कोण करते. हा, काय विचित्र चाललंय सगळ्या. तो केक काय आला, नंतर ते फुलं काय, तो फोनवरचा आवाज ओळखीचा वाटतोय. अगदी असा कोण असेल बरं. डोकं आऊट झालंय. जाऊ द्या, अविनाश एक एक सॉल्व्ह करूया. पैसे पाहिजेत. आमदाराला पैसे द्यायचे आहेत. तेलंगशिवाय पर्यायच नाही आहे. अडला हरी गाढवाचे पायतरी. अरे यार, ओ पाटकर, हा नमस्कार तेलंग. ही काय वेळ आहे का फोन करायची? नाही, बरोबर आहे, वेळ चुकलीच आहे माझी फोन करायची. पण ऐका ना तेलंग, मी खरंच सांगतो, मला पर्याय नाही आहे तुमच्याशिवाय. तुम्हीच आहात या जगात जे मला पैसे देऊ शकता. अरे मग देतो ना पैसे, नाही कोण बोललं. बदल्यात घर गहाण ठेव. तेलंग, तुम्हालाही माहिती आहे मी घर गहाण नाही ठेवू शकत. अवघड आहे हे सगळं. मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं. आता काय आहे, माझ्या डोक्यात ना एक कल्पना आहे. आपण काय करूया, घराचा विषय सोडून देऊया आपण. मी स्टॅम्प पेपरवर सही करतो. तुम्ही त्या स्टॅम्प पेपरवर असं लिहा की 45 दिवसात मी तुम्हाला पैसे परत करणार. स्टॅम्प पेपरवर लिहा, मी सही करायला तयार आहे. हा, पण घर गहाण ठेवणार नाही. म्हणून तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतोय ना मी. पण घर गहाण नाही ठेवू शकत. मी कुठेच जाणार नाही. आम्ही गेलोय का याआधी कुठे? तुमचे पैसे दिलेत की. उशीर झाला असेल पण दिले. यावेळी नाही होणार उशीर. 45 दिवसात ना पाटकर? एक दिवस कमीच होणार, पण जास्त नाही. ठीक आहे, ये मग उद्या सही करायला. तुझे पैसे आणि स्टॅम्प पेपर रेडी ठेवतो. थँक्यू सो मच तेला. हा चल ठेवा. डोकं दुखतंय, चेपून देते. नाही, इथे दुखतंय इकडे. अहो, त्या तेलंगला तुम्ही म्हणालात की स्टॅम्प पेपरवर सही करून देतो. 45 दिवसात पैसे कुठून आणायचे? ऐकलंस म्हणजे तू? नाही माहिती मला. आता एवढंच कळतंय की तेलंगपेक्षा आमदार डेंजर आहे. बघितलं ना त्याने काय केलं. आमदार आहे तो, पॉवर आहे त्याच्याकडे. आता काय, तेलंगकडून पैसे घेऊन त्या आमदाराचे देऊन टाकू, गप्प होईल तो आमदार. मग तेलंगला कसं मॅनेज करायचं हा प्रश्न आहे. पण बघूया आता तेव्हाचं तेव्हा. अहो, एक बोलायचं होतं. बोला. तुम्ही थोडा तुमच्या रागावर कंट्रोल ठेवलात ना तर. बस नाही, मला बस ना, बस. चिडलोय का मी? मुलांच्या बाबतीत तरी म्हणजे आपण थोडं शांतपणे घ्यायला हवं. कसं ना, असं सगळ्यांसमोर रागवून नाही चालत. आपली दोन्ही मुलं मोठी होत आहेत. अशा वेळेला त्यांना गोष्टी खटकू शकतात. म्हणजे आपण आई वडील म्हणून समजून नाही घेतलं तर कोण घेणार ना? हो, काय आपण मित्रासारखं बोललो ना त्यांच्याशी, त्यांचे मित्र झालो म्हणजे मग मुलं पण आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करू लागतील, आपल्याशी ओपन अप होतील, आपल्याशी छान बोलतील. तुझं बोलणं ऐकून ना वैताग येतो मला.
जेव्हा मी रागात असतो तेव्हा तुझं बोलणं ऐकून वैताग येतो मला. आता कसं चिडलं का मी? नाही. आत्ता तू जे समजून सांगितलं ना ते पूर्ण माझ्यापर्यंत पोचलं. काय आहे, अनेकदा चूक माझी असते हे सुद्धा मला कळतंय. ते चिडल्यावर काय आपल्या डोक्यावर कंट्रोल नाही राहत ना. आता कसं मला कळतंय. खरं सांगू अनु, मी खूप नशीबवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस, जी मला इतकं छान शांतपणे समजून सांगते. नाहीतर माझ्यासारख्या क्लिष्ट आणि तिरसट माणसाला समजून घेणं सोपं काम नाहीये. हाय अवी, कसा आहेस तू? तुला कधी एकदा भेटते असं झालंय माहितीये. भेटू लवकरच. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. वेल, आज मला तुम्हा सगळ्यांना एक स्पेशल कविता ऐकवावीशी वाटतेय. येस, रेडी आहात? ऐका हा. कधी कधी घडतं नावडतं काही, ओठांवर येऊन अडतं काही. जशी कस्तुरी मृगामध्ये, असं स्वतःमध्येच सापडतं काही. मधुश्री, काय सुंदर कविता करतेस ग तू. मलाही अशी कविता करायची तुझ्यासारखी. तू असं कसं छान मोटिवेशनल बोलतेस ना, तसंच मला पण इतरांना मोटिवेट करायचंय, त्यांना प्रोत्साहन द्यायचंय, त्यांच्याशी असे छान गप्पा मारायचे. जमेल का ग मला? हे मधुश्री, आज माझी परीक्षा आहे. कॉलेज नंतर आज परीक्षा देणार आहे. जमेल का ग मला? गडबडले तर? हे बघ ना, स्क्रिप्ट घेऊन मी स्वयंपाक करते. काय होणार आहे माझं देवा. मधुश्री, तुझ्या समोर एकदा बोलून दाखवू का? थांब, एकदा प्रॅक्टिस करते. सुप्रभात मैत्रिणींनो. तुझ्यासारखं मी तुमची लाडकी सखी अनुप्रिया आले आहे तुमच्या भेटीला. मी पाहिजे तिथे. हा, हो की नाही? मी पाहिजे. मी